श्री स्वामी समर्थ। उद्या 23 एप्रिल गुरुवार आणि या दिवशी येत आहे एक अतिशय दुर्मिळ, प्रभावशाली आणि चमत्कारी असा गुरुपुष्यामृत योग। हा असा योग आहे ज्यावेळी केलेला छोटासा उपाय सुद्धा आयुष्य बदलवण्याची ताकद ठेवतो। पण जर तुम्ही हा दिवस दुर्लक्षित केला तर कदाचित तुमच्या हातातून एक अशी संधी निसटू शकते जी पुन्हा अनेक वर्षांनीही येणार नाही। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही। हा उपाय साधा असला तरी त्यामागचं रहस्य खूप खोल आणि दिव्य आहे। स्वामी समर्थांच्या कृपेने सांगितलेला हा उपाय जर तुम्ही श्रद्धेने केला तर तुमच्या आयुष्यात जे काही अडथळे आहेत ते एक एक करून दूर व्हायला सुरुवात होते। नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो, तुमचा येणारा प्रत्येक दिवस सुखात, ऐश्वर्यात आणि निरोगी जाओ। तसेच येणाऱ्या 24 तासांत तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण हो अशी मी स्वामींच्या पवित्र चरणी मनापासून प्रार्थना करते। मित्रांनो, गुरुपुष्यामृत योग म्हणजे गुरुग्रहाची कृपा आणि पुष्य नक्षत्राची दिव्यता यांचा संगम। आणि हा संगम इतका प्रभावी असतो की या दिवशी केलेले उपाय थेट आपल्या आयुष्यावर परिणाम करतात। अनेक लोक वर्षानुवर्षे मेहनत करूनही जे साध्य करू शकत नाहीत ते या एका दिवशी योग्य पद्धतीने केलेल्या उपायामुळे साध्य होतं। स्वामी समर्थ नेहमी सांगतात, श्रद्धा आणि सबुरी ठेवा, पण त्याचबरोबर योग्य वेळी योग्य कृती करणंही तितकंच महत्त्वाचं असतं। आणि उद्याचा दिवस म्हणजे अशीच एक सुवर्ण संधी आहे जिथे स्वामींची कृपा आणि या योगाची शक्ती एकत्र येऊन तुमचं भाग्य उजळवू शकते। आता तुम्ही विचार करत असाल की असा कोणता उपाय आहे जो इतका प्रभावी आहे? तर मित्रांनो, उद्या गुरुवारच्या दिवशी गुरुपुष्यामृत योगात तुम्ही काहीच केलं नाही तरी चालेल, पण जर तुम्ही गाईला खाऊ घातली ही एक वस्तू तर समजा तुमचं अर्ध काम तिथेच पूर्ण झालं। आपल्या हिंदू धर्मात गाईला माता मानलं जातं। गाईच्या अंगात 33 कोटी देवतांचा वास असतो असं मानलं जातं। आणि जेव्हा आपण गाईची सेवा करतो तेव्हा प्रत्यक्षात आपण त्या सर्व देवतांची सेवा करत असतो। त्यामुळे गाईला अन्न देणं म्हणजे केवळ एक कृती नाही, तर ती एक अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी सेवा आहे। पण इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, कोणतीही वस्तू गाईला देऊन चालत नाही। योग्य वस्तू, योग्य वेळ आणि योग्य भावना असणं अत्यंत आवश्यक आहे। आणि हीच ती गोष्ट आहे जी बहुतांश लोकांना माहिती नसते। म्हणूनच अनेक जण उपाय करतात पण त्यांना त्याचा पूर्ण फायदा मिळत नाही। मंडळी, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सेवा करताना मन शुद्ध ठेवा आणि कृती योग्य पद्धतीने करा। कारण फक्त कृती नाही तर त्यामागची भावना आणि श्रद्धा हाच खरा परिणाम देणारा घटक असतो। उद्याच्या या गुरुपुष्यामृत योगात तुम्हाला हा उपाय करण्याआधी एक छोटंसं पण अत्यंत प्रभावी काम आपल्या घरात करायचं आहे। कारण जर घरातच नकारात्मकता असेल तर बाहेर केलेल्या उपायांचा पूर्ण परिणाम आपल्याला मिळत नाही। अनेक जण मला सांगतात, ताई, घरात सतत वाद, भांडणं होतात, पैसा येतो पण काहीतरी अनावश्यक कारणाने खर्च होतो, मुलं ऐकत नाहीत, व्यवसायात अडथळे येतात, नोकरीत स्थिरता राहत नाही। आणि मग त्यावेळी असं वाटतं की आपलं नशीबच खराब आहे। पण मंडळी, यामागचं खरं कारण काय आहे तुम्हाला माहीत आहे का? आपल्या घरात अडकलेली ऊर्जा, नकारात्मक स्पंदनं। आणि याचसाठीच उद्या सकाळी एक छोटासा उपाय करणं अत्यंत गरजेचं आहे। हा उपाय म्हणजे आपल्या घराच्या मुख्य दरवाजाची तुम्हाला शुद्धी करायची आहे। कारण आपल्या घराचा मुख्य दरवाजा म्हणजेच आपल्या घराचं प्रवेशद्वार। इथूनच सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा आत येते। आणि जर इथे आपण शुद्धता निर्माण केली तर घरात येणारी प्रत्येक ऊर्जा सकारात्मक होऊ लागते। उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकायची आहे आणि स्वच्छ स्नान करायचं आहे। हळद ही गुरुची प्रतीक आहे, ती शरीर आणि मन दोन्ही शुद्ध करते। यानंतर स्वच्छ कपडे घालून एक तांब्याचा कलश घ्या, त्यात स्वच्छ पाणी भरा आणि त्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं गंगाजल किंवा उपलब्ध असेल तर गोमूत्र मिसळायचं। आता हे पाणी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर, उंबरठ्यावर शिंपडा आणि नंतर स्वच्छ कपड्याने दरवाजा आणि उंबरठा नीट पुसून घ्या। यामुळे त्या जागेची शुद्धी होते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊ लागते। यानंतर कुंकवाचा गंध तयार करून मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढायचे आहे आणि उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे। कारण गुरुवारच्या दिवशी या गोष्टीला खूप मोठं महत्त्व आहे आणि हे सगळं गुरुच्या कृपेला आकर्षित करतं। हा उपाय केल्यावर तुमच्या घरात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ लागेल आणि मग जेव्हा तुम्ही गाईला ती विशेष वस्तू खाऊ घालाल तेव्हा त्याचा परिणाम अनेक पटींनी वाढतो।
तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे थोडीशी चणा डाळ. अगदी 1 ते 2 चमचे पुरेसे आहेत. ही चणा डाळ तुम्हाला 2 ते 3 तास आधी स्वच्छ पाण्यात भिजत ठेवायची आहे आणि नंतर ती बाहेर काढून त्यावर ठेवायचा आहे एक छोटासा गुळाचा खडा. ही दिसायला अगदी साधी गोष्ट आहे, पण यामागे खूप खोल आध्यात्मिक कारण आहे. चणा डाळ ही गुरुग्रहाशी संबंधित आहे आणि गुळ हा गोडवा, समाधान आणि लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. जेव्हा या दोन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हा त्या एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात, जी थेट आपल्या नशिबावर परिणाम करते. आता ही चणा डाळ आणि गूळ एकत्र घेतल्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचाय. त्यात स्वच्छ पाणी भरायचंय, सोबत थोडंसं हळद कुंकू घ्यायचंय आणि हे सगळं घेऊन तुम्हाला गायीजवळ जायचंय. गायीजवळ गेल्यावर घाई करू नका. शांतपणे आदराने तिच्यासमोर उभं राहा. मनात स्वामी समर्थांचं स्मरण करा आणि सर्वप्रथम गायीच्या कपाळावर हळद कुंकू लावा. ही एक प्रकारची पूजा आहे. यानंतर त्या तांब्याच्या कलशातील पाणी गायीच्या पायांवर ओतायचे. ही कृती म्हणजे नम्रतेचं प्रतीक आहे. आपण त्या दिव्य शक्तीसमोर नतमस्तक होत आहोत असं मानलं जातं. आता सर्वात महत्त्वाचा क्षण, ही भिजवलेली चणा डाळ आणि गुळाचा खडा तुम्हाला गायीला खाऊ घालायचाय आणि हे करताना मनात एकच भावना ठेवा, स्वामी तुमच्या कृपेने माझ्या सर्व अडचणी दूर होवोत. मित्रांनो, ज्या क्षणी तुम्ही ही वस्तू गायीला खाऊ घालता त्या क्षणी 33 कोटी देवतांचा आशीर्वाद तुमच्यावर पडायला सुरुवात होतं. विश्वास ठेवा, अनेक भक्तांनी याचा अनुभव घेतला आहे. स्वामींच्या कृपेने अशा अनेक कथा ऐकायला मिळतात जिथे लोकांनी फक्त हा एक साधा उपाय केला आणि त्यांच्या आयुष्यातील वर्षानुवर्षे अडलेली कामं अचानक पूर्ण व्हायला लागली. आर्थिक अडचणी कमी झाल्या, घरात शांतता आणि आनंद परत आला. हा उपाय केल्यानंतर शक्य असेल तर गायीची एक प्रदक्षिणा करा आणि प्रदक्षिणा करताना मनात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जपा. हा मंत्र अत्यंत शक्तिशाली आहे आणि तुमच्या इच्छांना विश्वापर्यंत पोहोचवणारा आहे. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर दोन्ही हात जोडून शांतपणे तुमची मनोकामना व्यक्त करा. मोठ्याने काही बोलायची गरज नाही. मनापासून केलेली प्रार्थना थेट स्वामींपर्यंत पोहोचते. आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, शक्य असेल तर गायीच्या पायाखालची थोडीशी माती घरी आणा. ही माती साधी नाही, ती अत्यंत पवित्र मानली जाते. ही माती तुम्ही तुमच्या घराच्या उंबरठ्यावर ठेवा आणि उरलेली माती घरात एका स्वच्छ ठिकाणी ठेवा. यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष, पितृदोष आणि नकारात्मक ऊर्जा हळूहळू कमी होऊ लागते. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी ही माती तुळशीच्या कुंडीत टाकून द्या. हे एक पूर्ण चक्र आहे, ज्यामुळे नकारात्मकता बाहेर जाऊन सकारात्मकता स्थिर होते. मंडळी, हा उपाय जितका साधा आहे तितकाच प्रभावी आहे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, श्रद्धा आणि सातत्य. स्वामींवर विश्वास ठेवा, कारण जेव्हा तुम्ही मनापासून त्यांच्यावर श्रद्धा ठेवता तेव्हा ते तुमच्यासाठी अशक्य गोष्टीसुद्धा शक्य करून दाखवतात. आणि हो, उद्या संध्याकाळी तुळशीपाशी एक दिवा नक्की लावा. दिवा लावल्यानंतर 3 प्रदक्षिणा करा आणि मनात स्वामींचं नामस्मरण करा. यामुळे घरात सुख, शांती आणि लक्ष्मीचं आगमन होतं. हा सगळा उपाय केल्यानंतर तुम्हाला स्वतःमध्ये आणि तुमच्या घरात एक वेगळाच बदल जाणवायला लागेल. काही दिवसांतच परिस्थिती हळूहळू सुधारायला लागेल. जर तुमच्या घरात लग्नासंबंधी अडचणी असतील, आरोग्याच्या समस्या असतील किंवा कोणतीही मोठी इच्छा पूर्ण होत नसेल तर हा उपाय तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात ठरू शकतो. म्हणूनच मित्रांनो, हा उद्याचा दिवस अजिबात वाया जाऊ देऊ नका, कारण अशी संधी पुन्हा कधी येईल हे सांगता येत नाही. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशाच स्वामी समर्थांच्या कृपादायी उपायांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.